नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. पाठीमागच्या पिरियडला आपण 5वा लेसन पाहत होतो नागरिकशास्त्राचा. भारत आणि अन्न देश. एकूण 6 लेसन आहेत नागरिकशास्त्रामध्ये, ते आपण पाहिलेलं होतं. या 6 लेसनमध्ये 5वा जो लेसन आहे भारत आणि अन्न देश, त्यातले शेजारचे देश आपण पाहिलेले होते. दूरचे देश राहिलेले होते. चीन हा शेजारचा देश आहे. अमेरिका, रशिया, आफ्रिका आपल्याला पाहायचं होतं. एकूण 6 जे लेसन आहेत. महायुद्धोत्तर राजकीय घडामोडी, दुसरा भारताच्या परराष्ट्र धोरणाची वाटचाल, तिसरा मला वाटतं भारताची सुरक्षा व्यवस्था होता, चौथा संयुक्त राष्ट्रे असेल, आणि 5वा भारत आणि अन्न देश. तर भारत आणि अन्न देश जे होते त्यामध्ये आपण शेजारील राष्ट्र पाहिलेले आहेत. म्हणजे पाकिस्तान पाहिलं, नंतर चीन पाहिलं, नंतर अफगाणिस्तान पाहिलं, बांगलादेश पाहिला, श्रीलंका पाहिला, नेपाळ पाहिला, भूतान पाहिला, म्यानमार पाहिला, मालदीव पाहिला, आहे की नाही. सारे गोष्टी आपण पाहिल्या, म्हणजे सारे शेजारचे देश पाहिले. आणि त्यामध्ये एक संघटनाही पाहिली, सार्क संघटना. आणि तुम्हाला एक प्रश्न मी सर्च करायला सांगितलेला होता सार्क संघटनेचा. त्या सार्क संघटनेमध्ये किती कंट्रीज आहेत मी शोधायला सांगितलेलं होतं, आहे की नाही. किती कंट्रीज सापडले का तुम्हाला? मागच्या लेक्चरला मी सांगितले होते बघा. 8 कंट्री आहेत. 8. किती कंट्री आहेत सार्कमध्ये? 8 मेंबर्स आहेत. अफगाणिस्तान, बांगलादेश, भूतान, इंडिया, मालदीव, नेपाळ, पाकिस्तान आणि श्रीलंका. समजलं? यात फक्त चीन देश नाही आहे. कळलं ना? शेजारील 9 राष्ट्र आहेत ना, त्यातला चीन नाही आहे. भारतीय उपखंडामधले 8 देश या सार्क संघटनेमध्ये आहेत. आणि ही सार्क संघटना जी आहे, ती सार्क संघटना आशियाचा विकास साधणे हा हेतू ठेवून निर्माण झालेली ही सार्क संघटना आहे. अशा पद्धतीनं आपण अनेक गोष्टी यामध्ये पाहिल्या. आता आपल्याला पाहायचं आहे भारत आणि अमेरिका. म्हणजे भारताच्यापासून दूर असणारे देश जे आहेत त्यांच्याशी आपले संबंध कसे आहेत ते पाहायचं आहे. भारत आणि अमेरिका ही लोकशाही व्यवस्था असलेली 2 बलाढ्य राष्ट्र आहेत. दोघांच्याकडे ही लोकशाही व्यवस्था आहे. एक खुली लोकशाही आहे आणि एक अध्यक्षीय लोकशाही आहे. तर अशी ही 2 बलाढ्य राष्ट्र जे आहेत. अमेरिका सुरुवातीपासूनच भारताचा सर्वात महत्त्वाचा व्यापारी भागीदार आहे. अनेक भारतीय लोक हे शिक्षणासाठी खास करून कुठे जातात? अमेरिकेला, नोकरीसाठी आणि शिक्षणासाठी. शिक्षण आणि नोकरी या निमित्तानं ते अमेरिकेत जात होते. तेथील या अनिवासी भारतीयांमुळं अमेरिका आणि भारत यांच्यामध्ये सांस्कृतिक, सामाजिक, आर्थिक संबंध आता वाढत गेलेले आपण पाहतो. म्हणजे फार मोठ्या प्रमाणात भारतातले लोक आहेत शिक्षणासाठी आणि नोकरीसाठी अमेरिकेला जातात आणि तिथे स्थायिक होतात. जे अनिवासी भारतीय आहेत, त्या अनिवासी भारतीय त्यांच्यामुळं अमेरिका आणि भारत यांचे सांस्कृतिक, सामाजिक, आर्थिक असे संबंध आता बरेचसे वाढत गेलेले आपण पाहिलेले आहेत. नंतर शीतयुद्धानंतर भारत आणि अमेरिका यांच्यातील सुरक्षाविषयी संबंध जे आहेत, जे शीतयुद्ध झालेलं आहे, ते शीतयुद्धामध्ये, शीतयुद्ध म्हणजे सर्वांना माहीत असेल, आहे की नाही. दुसऱ्या महायुद्धानंतर 2 बलाढ्य राष्ट्र होती, रशिया आणि अमेरिका, यांच्यामध्ये ही युद्ध चालू होती. तर या शीतयुद्धानंतर भारत आणि अमेरिका यांच्यामध्ये सुरक्षाविषयी संबंध मोठ्या प्रमाणावर वाढलेले आहेत. भारत जो आहे, भारतानं काय केलेलं आहे रे? मुक्त अर्थव्यवस्था जी आहे, ती मुक्त अर्थव्यवस्थेचं धोरण आपल्याला स्वीकारलेलं दिसतं. भारताची अर्थव्यवस्था ही मुक्त अर्थव्यवस्था. आणि मग भारतानं मुक्त अर्थव्यवस्थेचं धोरण स्वीकारल्यानंतर हळूहळू भारताचा आर्थिक प्रगतीचा वेगसुद्धा आता वाढू लागलेला आपल्याला पाहायला मिळतो. त्याचा परिणाम भारत आणि अमेरिका यांच्या व्यापारी संबंध जे आहेत ते संबंध दृढ होण्यासाठी झालेला आपण पाहिलेला आहे. म्हणजे हळूहळू अमेरिका आणि भारत यांचे संबंध सुधारू लागलेले आहेत. खास करून शीतयुद्धानंतर भारत आणि अमेरिका यांच्यातील सुरक्षाविषयी संबंध मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेले आहेत.
त्यातच भारतानं काय केलेलं आहे, मुक्त अर्थव्यवस्थेचं धोरण स्वीकारलं आहे आणि त्यामुळं हळूहळू भारताचा आर्थिक विकासही वाढू लागलेला आहे. त्याचा परिणाम भारत आणि अमेरिका यांच्या व्यापारी संबंधावरती झालेला आपल्याला पाहायला मिळतो. 1998मध्ये भारताने अणुचाचण्या केल्यानंतर, किती साली? 1998मध्ये भारताने अणुचाचण्या केलेल्या आहेत. आता या अणुचाचण्या केल्यानंतर काही काळ भारत आणि अमेरिका यांच्यामधले जे संबंध होते त्या संबंधामध्ये तणाव निर्माण झालेला होता. कारण अमेरिकेला असं वाटत होतं की भारतानं, म्हणजे त्यांचं म्हणणं असं होतं की भारतानं अणुचाचण्या करू नयेत. त्यानंतर हे संबंध सुधारावेत म्हणून भारत आणि अमेरिका यांच्यामध्ये चर्चेच्या अनेक फेरी घेतल्या गेल्या आणि चर्चेच्या अनेक फेऱ्यामधून भारत अण्वस्त्राचा जबाबदारीने वापर करेल असा अमेरिकेला विश्वास वाटलेला आहे. हे महत्त्वाचं आहे बघा. भारत जो आहे तो जबाबदार देश आहे आणि त्या जबाबदार देशाने जबाबदारीनं वागावं अशा पद्धतीचं अमेरिकेनं त्यांच्यापुढे एक अट ठेवली आणि त्या अटीला अनुसरून पुन्हा अनेक चर्चांच्या फेऱ्यांमधून भारत आणि अमेरिका यांच्यामध्ये पुन्हा एकदा हेच पूर्वीचे संबंध प्रस्थापित झालेले आपण पाहतो. म्हणजे 1998मध्ये भारतानं ज्या अणुचाचण्या केल्या त्यानंतर काही काळ अमेरिका आणि भारत यांच्या संबंधामध्ये तणाव निर्माण झालेला होता अणुचाचण्यांमुळं. त्यानंतर संबंध सुधारावेत म्हणून सुद्धा भारत आणि अमेरिका यांच्यामध्ये चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्या आणि चर्चेच्या अनेक फेऱ्यांमधून भारत अण्वस्त्राचा जबाबदारीनं वापर करेल असा अमेरिकेला विश्वास वाटला आणि त्यानंतर अमेरिका आणि भारत हे दोघांचे जे संबंध आहेत त्या संबंधामध्ये आमूलाग्र परिवर्तन झालं आणि 2005मध्ये झालेल्या संरक्षण विषयक सहकार्याचा करार आणि 2008मध्ये झालेला आण्विक सहकार्याचा करार, म्हणजे या दोन देशामध्ये हे दोन्ही करार झालेले आहेत. संरक्षण विषयक करार झालेला आहे आणि आण्विक करार झालेला आहे. हे भारत आणि अमेरिकाच्या संबंधामधील महत्त्वाचे टप्पे मानले गेलेले आहेत. 2005मध्ये झालेला संरक्षण विषयक करार, संरक्षण विषयक सहकार्याचा करार आणि 2008मध्ये झालेला आण्विक सहकार्याचा करार हे भारत आणि अमेरिका संबंधातील महत्त्वाचे टप्पे आहेत. आता गेल्या 5 वर्षामधलं जर तुम्ही पाहिलं तर गेल्या 5 वर्षात भारत आणि अमेरिका यांच्या दरम्यान सर्वच क्षेत्रामध्ये सहकार्याचे संबंध निर्माण झालेले आपण पाहतो. म्हणजे मोठ्या प्रमाणावर अमेरिका आणि भारत यांनी एकमेकाला सहकार्य केलेलं आपण पाहतो. समजते? त्यानंतर खाली आपल्याला माहीत आहे का तुम्हाला मध्ये एक सदर दिलेला आहे बघा. काय सांगितलेलं आहे रे, माहीत आहे का तुम्हाला? बघा 2005मध्ये भारत आणि अमेरिका यांच्यामध्ये नागरी अणुसहकार्य कराराला भारताचे तत्कालीन प्रधानमंत्री कोण होते? डॉक्टर मनमोहन सिंग आणि अमेरिकेचे अध्यक्ष त्यावेळेला होते जॉर्ज बुश. डॉक्टर मनमोहन सिंग आणि डॉक्टर जॉर्ज बुश यांनी मान्यता दिलेली आहे. कशाला? अणुसहकार्य कराराला. म्हणजे आण्विक चाचण्या करण्यासाठी अमेरिका आपणाला सहकार्य करेल अशा पद्धतीचा तो करार या दोन राष्ट्रांमध्ये झालेला आपल्याला दिसतो. 2008मध्ये नंतरचा 2005 नंतर हा एक करार झालेला आहे. 2008मध्ये आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा आयोगाने या कराराला मान्यता दिली आणि या करारामुळे भारताला इतर देशाकडून आण्विक तंत्रज्ञान मिळणं शक्य झालेलं आहे. हा करार लक्षात ठेवा. या करारानुसार भारताला इतर देशाकडून आण्विक मटेरियल जे आहे किंवा आण्विक तंत्रज्ञान जे आहे ते मिळणं शक्य झालेलं आहे. अशा पद्धतीनं 2005 आणि 2008 या 2 सालामध्ये अमेरिकेशी भारताशी महत्त्वाचे 2 करार झालेले आहेत. ओके. त्यानंतर आपण पाहणार आहोत ते म्हणजे भारत आणि रशिया. हे झालं अमेरिकेशी आपले संबंध. आता भारत आणि रशिया यांच्याशी आपले संबंध, रशियाशी आपले संबंध कसे होते, म्हणजे भारत आणि रशिया यांच्यामधले संबंध कशा पद्धतीचे आहेत. भारत आणि सोव्हिएत युनियन, त्यालाच रशिया असं म्हणतात, आणि आत्ताचा रशिया लक्षात राहील. सोव्हिएत युनियन म्हणजे आत्ताचा रशिया. भारत आणि रशिया यांच्यात सुरुवातीपासूनच संबंध कसे आहेत रे? अत्यंत मैत्रीपूर्ण असे संबंध आहेत. सुरुवातीपासून मैत्रीचे संबंध राहिलेले आहेत भारत आणि रशिया यांच्यामध्ये. शीतयुद्धाच्या काळात 1971मध्ये त्यांच्यात मैत्रीचा करार झालेला दिसून येतो. त्यातून संरक्षण विषयक
बघा, हा संरक्षणाचा जो भाग आहे ना, संरक्षण विषयक आणि तंत्रवैज्ञानिक सहकार्य मोठ्या प्रमाणामध्ये रशियाकडून आपल्याला सहकार्य मिळत असतं. आजही 1971 त्यांच्यामध्ये मैत्रीचा करार झाला आणि त्यातून संरक्षण विषयक तसंच आर्थिक आणि तंत्रवैज्ञानिक सहकार्य मोठी चालना मिळाली त्याला. सोव्हिएत युनियनने भारताला मोठ्या प्रमाणावर आर्थिक आणि लष्करी मदत केलेली आपल्याला दिसते. लष्करामध्ये सुद्धा बरेचसे इक्विपमेंट जे आहेत, शस्त्रास्त्र जे आहेत, ती शस्त्रास्त्र आपल्याला रशियाकडून मिळालेली आहेत. अलीकडे आपण सर्वच देशांशी डील करतो, पण फार पूर्वीपासून आणि सुरुवातीपासून अमेरिकेनं आर्थिक आणि लष्करी मदत ही आपल्याला मोठ्या प्रमाणात केलेली दिसते. सोव्हिएत युनियनचे विघटन झाल्यानंतर भारताने रशियाशी संबंध वाढवण्याचा प्रयत्न केलेला. भारताने हे संबंध वाढवण्याचा अत्यंत कसोशीनं प्रयत्न केला. सुरुवातीला रशियातील राजकीय आणि आर्थिक समस्यांमुळे संबंधामध्ये फारशी सुधारणा झालेली नाही. सुरुवातीला जेव्हा सोव्हिएत युनियनचे तुकडे झाले, म्हणजे सोव्हिएत युनियनचं विघटन झालं, तेव्हा सुरुवातीला सोव्हिएत युनियन पुढेच अनेक प्रश्न होते. विघटन झाल्यानंतर भारताने रशियाशी संबंध वाढवण्याचा प्रयत्न केला, सुधारण्याचा प्रयत्न केला. सुरुवातीला रशियातील राजकीय आणि आर्थिक समस्यांमुळे संबंधामध्ये फारशी सुधारणा झालेली आपल्याला दिसली नाही. पण 1996 हे जे साल आहे, या 1996 भारत आणि रशिया यांच्यामध्ये संबंध हळूहळू सुधारू लागले आणि लष्करी सामुग्री, हे लक्षात ठेवायचं, लष्करी सामुग्रीचे उत्पन्न, खनिज तेल, काही असे घटक आहेत ज्या घटकावरती सहकार्य आपल्याला गरजेचं होतं. लष्करी सामुग्रीचे उत्पादन, खनिज तेल अशा क्षेत्रात भारत आणि रशिया यांना संयुक्त प्रकल्प उभारलेले आपण पाहतो. आणि त्यामुळं भारत आणि रशिया यांचे संबंध जे होते ते संबंध अत्यंत सलोख्याचे, मैत्रीपूर्ण, फार पूर्वीपासून राहिलेले आपण पाहिले. म्हणजे अमेरिकेशीही आपले संबंध चांगले आहेत आणि रशियाशी, त्यालाच तर अलिप्ततावादी धोरण असं म्हणतात. म्हणजे भारत स्वतंत्र झाल्यानंतर आपले त्यावेळेचे पहिले पंतप्रधान होते, त्यांनी अलिप्ततावादाची भूमिका घेतली. म्हणजे आम्ही अमेरिकेच्या गटातही नाही आणि रशियाच्याही गटात नाही, आम्ही अलिप्त राहू, दोघेही आम्हाला सारखेच, अशा पद्धतीचं जे धोरण होतं, त्या धोरणाला अनुसरून अमेरिका आणि रशिया या दोन्ही बलाढ्य शक्तीशी त्या काळापासून आपले संबंध, भारताचे संबंध हे मैत्रीपूर्ण राहिलेले आहेत. अशा पद्धतीनं हे दोन देश आपण पाहिले. त्यानंतर आपण भारत आणि युरोपीय राष्ट्रे, बाकीची जी युरोपीय राष्ट्रे त्यांच्यात आणि भारतामध्ये संबंध कसे आहेत. युरोपीय राष्ट्रे आणि भारत यांच्यामध्ये व्यापारी संबंध आहेत. युरोपशी आपला व्यापारी संबंध फार पूर्वीपासून आहेत. व्यापार करण्यासाठी तर इंग्रज इथं आले ना, युरोपीय देशच आहे इंग्लंडसुद्धा. प्रामुख्याने जर्मनी, बघा हे दोन देश लक्षात ठेवा, हे जर्मनी आणि फ्रान्स ही राष्ट्रे भारतात तंत्रज्ञान क्षेत्रात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करतात. कोणत्या क्षेत्रात? तंत्रज्ञान. कोण? जर्मनी आणि फ्रान्स, ही दोन राष्ट्रे. याशिवाय भारताला शस्त्रास्त्र निर्मितीचे तंत्रज्ञान देखील युरोपीय राष्ट्राकडूनच मिळतं. म्हणजे शस्त्रास्त्र निर्मितीचं तंत्रज्ञान आपल्याला कोण देतं? युरोपीय राष्ट्र देत असतात. कळतंय? तंत्रज्ञानामध्ये खास करून जर्मनी, फ्रान्स, इटली. तर अभियांत्रिकी जी आहे, इंजिनिअरिंग ज्याला म्हणतात, अभियांत्रिकी आणि माहिती तंत्रज्ञान या क्षेत्रामध्ये भारत मोठा निर्यातदार देश आहे. खुल्या व्यापारावर भर हे दोघांचेही प्रमुख उद्दिष्ट आहे. म्हणजे युरोपीय राष्ट्र आणि भारत यांच्यामध्ये खुला व्यापार होत असतो. खुल्या व्यापारावर या दोघांचा विशेष भर आहे. त्याच्या व्यतिरिक्त भारत आणि युरोपीय राष्ट्रे इतर अनेक बाबतीत सहकार्याची भूमिका घेतात. हवामान बदल, स्वच्छ ऊर्जा, संरक्षण उत्पादन, सायबर सुरक्षा आणि संशोधन, रेल्वे व्यवस्थापन, आपत्ती व्यवस्थापन, हवाई सुरक्षा अशा अनेक क्षेत्रामध्ये काय होतं, भारत आणि युरोपीय देश यांच्यामध्ये आंतरराष्ट्रीय करार झालेले आपण पाहतो. वेगवेगळे करार आणि वेगवेगळ्या पद्धतीचं एकमेकाला सहकार्य हे अशा पद्धतीनं झालेलं होतं. म्हणजे युरोपीय राष्ट्रे आणि भारत यांच्यामध्ये अनेक बाबतीत सहकार्याची दोघांनीही भूमिका घेतलेली आहे. त्यामध्ये कोणत्या बाबतीत सहकार्य केलेलं आहे बघा. एक आहे हवामानामधला बदल, दुसरा आहे स्वच्छ ऊर्जा, नंतर तिसरा आहे संरक्षण उत्पादन,
चौथा आहे सायबर सुरक्षा, पाचवा आहे संशोधन, सहावा आहे रेल्वे व्यवस्थापन, नंतर आहे आठवं आपत्ती व्यवस्थापन, हवाई सुरक्षा, नंतर दहशतवाद. या संदर्भामध्ये युरोपीय राष्ट्र आणि भारत यांच्यामध्ये अनेक करार करण्यात आलेले आहेत. भारताच्या विकासाच्या दृष्टीनं हे सहकार्य अत्यंत महत्त्वाचं असलेलं आपण पाहतो. अशा पद्धतीनं हे जे युरोपीय राष्ट्र आहेत, जर्मनी, फ्रान्स, इटली, ही युरोपीय राष्ट्रेसुद्धा भारताशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवून आहेत आणि त्यांच्यामध्ये सुद्धा हवामान बदल, स्वच्छ ऊर्जा, संरक्षण उत्पादन, सायबर सुरक्षा, संशोधन, रेल्वे व्यवस्थापन, आपत्ती व्यवस्थापन आणि हवाई सुरक्षा, दहशतवाद या संदर्भात अनेक करार करण्यात आलेले आहेत. भारताच्या विकासाच्या दृष्टीने हे सहकार्य अत्यंत महत्त्वाचं समजण्यात येतं. पुढे चला शोधूयामध्ये काय दिलं आहे पहा. काय शोधायला सांगितलेलं आहे आपल्याला? युरोपीय संघाची स्थापना कधी झाली आणि युरोपीय बाजारपेठ, युरोपीय चलन याविषयी माहिती मिळवा. युरोपीय बाजारपेठ आणि युरोपीय चलन. युरोपीय चलन वेगवेगळ्या देशामध्ये वेगवेगळी चलनं आहेत. युरोपमध्ये सुद्धा युरोपीय चलन भारतात फार मोठ्या प्रमाणात येत असतं. युरोपीय संघाची जी स्थापना आहे ती स्थापना कधी झालेली आहे असा एक प्रश्न विचारलेला आहे की नाही. तर ही स्थापना आपल्याला सर्च केलं पाहिजे ना, आणि सर्च करून आपण त्याची माहिती मिळवली पाहिजे. सार्क देशाची जशी नावं आपण सर्च करून मिळवली, अफगाणिस्तान, बांगलादेश, श्रीलंका, नेपाळ, भूतान, म्यानमार, मालदीव, पाकिस्तान, ही 8 राष्ट्र त्यामध्ये होती आहे की नाही. तर आता आपल्याला 2 प्रश्न सर्च करायचे आहेत, ते तुम्ही कराल अशी अपेक्षा आहे की नाही. म्हणजे भारतीय युरोपीय संघाची जी स्थापना आहे, त्या युरोपीय संघाची स्थापना आणि युरोपीय चलन, युरोपीय बाजारपेठ, युरोपीय चलन याविषयी माहिती मिळवा. युरोपीय जे बाजारपेठ आहे, दुसऱ्या महायुद्धानंतर युरोपीय राष्ट्र जे आहेत त्या युरोपीय राष्ट्रांची अर्थव्यवस्था अत्यंत विस्कळीत झालेली होती. आता विस्कळीत झालेली ही जी अर्थव्यवस्था आहे, आंतरराष्ट्रीय राजकारणात अमेरिका आणि सोव्हिएत रशिया यांचा प्रभाव अधिक वाढलेला होता दुसऱ्या महायुद्धानंतर. या पार्श्वभूमीवरती युरोपातील राष्ट्रांचे राजकीयदृष्ट्या संघटन व्हावं या हेतूनं 25 मार्च 1957 रोजी युरोपीय सामाजिक बाजारपेठेची स्थापना झाली. त्यालाच म्हणतात युरोपीय संघ. समजलं? युरोपीय सामायिक बाजारपेठ याची स्थापना झालेली आहे 1957ला. आणि मग युरोपीय देशांचा परस्परातील जो व्यापार आहे आणि परस्परातील व्यापार आर्थिक वृद्धी सुकर व्हावी, हा युरोपीय संघ स्थापनेचा मुख्य हेतू आहे. सदस्य देश जे आहेत त्या सदस्य देशांमध्ये आयात निर्यात, सेवा, भांडवल, कामगार यांचा संचारास मुक्त वाव देणं हे या युरोपीय संघाचं मुख्य धोरण होतं. लोकशाही आणि मानवी अधिकार जे होते त्या मानवी अधिकारांचं आणि लोकशाहीचं संवर्धन आणि शांतता यासाठीचा नोबेल शांती पुरस्कार 2012 साली युरोपीय संघाला मिळालेला आहे. तुम्हाला माहीत असलं पाहिजे. युरोपीय संघ G20 या आर्थिक संघटनेचाही सभासद आहे. अशा पद्धतीनं युरोपीय संघाची स्थापना 1957 साली झाली आणि त्यांची बाजारपेठ जी होती दुसऱ्या महायुद्धानंतर फार कमकुवत झालेली होती. ही कमकुवत झालेली बाजारपेठ ही पुन्हा थोडीशी सुधारण्यासाठी प्रयत्न केले गेले. त्यासाठीच हा युरोपीय संघ नावाची ही स्थापना झाली. आता युरोपीय चलन जे आहे म्हणजे 1957 साली स्थापन झालेला जो युरोपीय संघ होता ना, त्या युरोपीय संघामध्ये जे सदस्य राष्ट्र होते त्या सदस्य राष्ट्रांना परस्पराच्या सहकार्यासाठी समान चलनाची आवश्यकता निर्माण झाली. म्हणजे जर व्यापार करायचा, व्यवहार करायचा, सहकार्य करायचं एकमेकाला तर समान चलन असलं पाहिजे. म्हणून या युरोपीय संघामध्ये असणाऱ्या देशांनी काय केलं माहिती आहे, या व्यापाराच्या किंवा परस्पर सहकार्याच्या गरजेतून 1 जानेवारी 1999 रोजी या संघाने युरो हे समान चलन सुरू केलं. म्हणजे त्यांचं जे चलन आहे ते युरो आहे, युरो. आणि त्यामुळे युरोपीय आर्थिक समुदायाने आपल्या सामायिक बाजारपेठेचे उद्दिष्ट साध्य केले. त्यांची सामायिक बाजारपेठ आहे. युरोपीय संघातील 28 सदस्य राष्ट्र आहेत, त्यापैकी 19 राष्ट्र हे चलन वापरतात युरो.
त्याच्याखेरीज आफ्रिकी हे जे राष्ट्र आहेत, आफ्रिकेतली राष्ट्र, आफ्रिकी राष्ट्र युरोसोबत संलग्न आहेत. जगातील सुमारे 33.4 कोटी युरोपीय सदस्य युरोचा वापर करताना आपल्याला दिसतात. आणि ते ई या चिन्हानं दर्शवलं जातं. युरोचं चिन्ह लक्षात ठेवायचं, ई चिन्ह असतं. म्हणजे ते चिन्ह कसं असतं तुम्हाला माहिती आहे का? ई चिन्ह कसं असतं युरोचं? डॉलरचं कसं असतं? यस आणि अशी उभी रेष असते ना, तसं हे जे युरो आहे ते चिन्ह असं असतं बघा, असं. समजलं? तर हे चिन्ह तुम्हाला माहीत असलं पाहिजे. परकीय गंगाजळीसाठी अमेरिकेत डॉलर खालोखाल युरो हे जगातील दुसरं मोठं चलन वापरलं जातं. अमेरिकेत डॉलर वापरले जातात आणि युरोपीय संघामध्ये युरो हे मोठं चलन वापरलेलं आहे. सध्या भारतीय चलनात एका युरोचा भाव 78.44 हा बदलत जातो बरं का. हा प्रिंट केलं तेव्हाच असेल, आता तोच असेल असं नाही. अशा पद्धतीनं युरोपीय संघाची स्थापना 1957 साली झालेली आहे. आणि युरोपीय बाजारपेठ जी आहे ती सार्वजनिक बाजारपेठ, म्हणजे एकमेकांच्या सामूहिक बाजारपेठ म्हणतात त्याला, एकमेकाच्या सहकार्यातून उभी राहिलेली बाजारपेठ. आणि त्यांचं जे चलन आहे ते चलन युरो आहे. आणि युरो हे चिन्ह म्हणजे युरो हा या चिन्हानं दर्शवलं जातं. ओके, चला पुढे बघूया आपण. पुढच्या पेजवरती या. भारत आणि आफ्रिका खंड. आता काय पाहिजे आहे आपल्याला? भारत आणि आफ्रिका खंडातले जे देश आहेत त्या वेगवेगळ्या देशाशी आपले संबंध कसे आहेत. युरोपीय देश झाल्यानंतर आता आफ्रिका खंड पाहायचा आहे. कोणता खंड पाहायचा आहे? आफ्रिका. भारत आणि आफ्रिका खंडातले देश बघूया. बघा, भारत आणि आफ्रिका खंड यांच्यातील सहकार्यासाठी भारताने जाणीवपूर्वक पावलं उचललेली आपल्याला दिसतात. म्हणजे आफ्रिका खंडातल्या देशाशीही आपला संबंध चांगला राहावा, प्रस्थापित व्हावा, या उद्देशानं, या हेतूनं भारतानं जाणीवपूर्वक पावलं उचललेली. आफ्रिकेशी जवळचे संबंध असणे दोघांच्याही दृष्टीनं फायद्याचे आहे. आफ्रिकेतील अनेक देश हे वेगानं काय करताना दिसत आहेत? आर्थिक प्रगती करताना दिसत आहेत. आफ्रिकेत तरुण वर्गाचा सर्वांगीण विकास होण्यासाठी, हा जो तरुण वर्ग आहे त्या तरुण वर्गाचा सर्वांगीण विकास होण्यासाठी मदत करण्याची तयारी भारताने दाखवलेली दिसते. त्यामध्ये शिक्षण कौशल्य, आरोग्य, विज्ञान आणि तंत्रज्ञान, शेती, पर्यटन अशा सगळ्याच क्षेत्रामध्ये विकास होण्यासाठी भारताने आफ्रिकन देशांना आर्थिक सहाय्य करण्याचं ठरवलेलं आहे. अनुदान देण्याची तयारीसुद्धा दाखवलेली आहे. भारताची ऊर्जेची गरज मात्र आफ्रिकेतील ऊर्जा संपन्न देश जे आहेत, म्हणजे इजिप्तसारखे आहेत, नायजेरियासारखे आहेत, हे आफ्रिकन देश आहेत. तर भारताची जी ऊर्जेची गरज आहे ती ऊर्जेची गरज हे आफ्रिकन देश जे आहेत, उदाहरणार्थ इजिप्त, नायजेरिया, अंगोला, सुदान हे भागवू शकतात. हे 4 देश जे आहेत ते आपली भारताची ऊर्जेची गरज भागवू शकतात. आणि त्या मोबदल्यात म्हणा किंवा आपण त्यांना शिक्षण, तंत्रज्ञान, बऱ्याच गोष्टी आहेत बरं का. म्हणजे भारतसुद्धा त्यांना शस्त्रास्त्र निर्मितीचं तंत्रज्ञान पुरवणार आहे. नंतर त्यांना काय काय पुरवणार आहे माहिती आहे? शिक्षण कौशल्य पुरवणार आहे, आरोग्य पुरवणार आहे, विज्ञान पुरवणार आहे, तंत्रज्ञान पुरवणार आहे, शेती, पर्यटन अशा सगळ्या क्षेत्रात भारत त्यांना मदत करणार आहे, सबसिडी देणार आहे, आर्थिक मदत करणार आहे. आणि त्या मोबदल्यात भारताची जी ऊर्जेची गरज आहे ती ऊर्जेची गरज, आफ्रिकेमध्ये काही ऊर्जा संपन्न देश आहेत, त्यांच्याकडे भरपूर ऊर्जा निर्माण होते, ती ऊर्जा भारताला ते पुरवू शकतात. उदाहरणार्थ इजिप्त आहे, हे 4ही देश आहेत बघा. सुदान आहे, अंगोला आहे, नायजेरिया आहे, नंतर इजिप्त आहे. हे 4च्या 4 देश भारताची ऊर्जेची गरज भागवू शकतात. आफ्रिकेबरोबर व्यापार वाढवण्यासाठी भारत अतिशय जोरदार प्रयत्न करताना दिसतोय. 2015 हे जे साल आहे, या 2015 मध्ये झालेल्या भारत आणि आफ्रिका शिखर परिषदेला आफ्रिकेतील सर्व 54 राष्ट्रांचे प्रतिनिधी उपस्थित होते. सर्वच्या सर्व आफ्रिके खंडामध्ये येणारी ही राष्ट्र आहेत. किती राष्ट्र आहेत आफ्रिका खंडामध्ये येणारी? 54. ही सर्वच्या सर्व राष्ट्र आणि त्या राष्ट्रांचे प्रतिनिधी उपस्थित होते. कुठल्या परिषदेला?
2015 भारत आणि आफ्रिका शिखर परिषद झाली. त्या परिषदेमध्ये आफ्रिकेतील 54 राष्ट्राचे प्रतिनिधी उपस्थित होते. या परिषदेत अनेक जागतिक प्रश्नावरती काय झालेले चर्चा झालेली आहे. उदाहरणार्थ हवामान हा जागतिक प्रश्न आहे, हवामान बदल म्हणतात त्याला. नंतर अजून जागतिक प्रश्न कोणता आहे, दहशतवाद. नंतर सागरी चाचेगिरी. या वेगवेगळ्या गोष्टीवरती या भारत आणि आफ्रिका शिखर परिषदेमध्ये चर्चा झाली. या शिखर परिषदेमध्ये बरोबर जवळजवळ 54 राष्ट्राचे प्रतिनिधी होते. त्यामध्ये हवामान बदल, दहशतवाद, सागरी चाचेगिरी असे महत्त्वाचे विषय बारकाईनं हाताळले गेलेले. त्यानंतर आपल्याला पाहायचं आहे भारत आणि इंडो पॅसिफिक. भारत आणि इंडो पॅसिफिक म्हणजे इंडो पॅसिफिक क्षेत्रामध्ये भारताने, इंडो पॅसिफिकमध्ये कोण कोण येते बघा, जपान येतो, नंतर ऑस्ट्रेलिया येतो, नंतर न्यूझीलंड आणि आग्नेय आशियाई राष्ट्र यांचा समावेश होतो. कशामध्ये, इंडो पॅसिफिक क्षेत्रामध्ये. इंडो पॅसिफिक क्षेत्र म्हटलं की आपणाला जपान, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि आग्नेय आशियाई राष्ट्र या सर्वच राष्ट्राशी भारताचे संबंध कसे आहेत, घनिष्ठ आर्थिक व्यापारी संबंध आहेत. भारताचे संबंध सर्वांशी जवळजवळ म्हणजे शेजारच्या राष्ट्राशी आणि दूरच्या राष्ट्राशीही फार चांगले राहिलेले आहेत. कारण भारत हा देश शांतताप्रिय देश आहे, अहिंसेचा देश आहे, कुणावर कुरघोडी न करणारा देश आहे. तेथील अनेक कंपन्यांनी म्हणजे इंडो पॅसिफिक क्षेत्रामधील अनेक न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया, जपान, आग्नेय आशियाई राष्ट्र यांनी अनेक कंपन्यांनी त्या ठिकाणच्या अनेक कंपन्यांनी भारतात गुंतवणूक केलेली आपल्याला पाहायला मिळते. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सामाजिक सुरक्षा, गुन्हेगारांचे हस्तांतरण म्हणजे एखादा गुन्हेगार ऑस्ट्रेलियात जर राहून राहिला तर त्याचं हस्तांतर भारताकडे केलं जातं. नंतर गुन्हेगारांचे हस्तांतर, सामाजिक सुरक्षा, अंमली पदार्थ तस्करी विरोधातील जी मोहीम आहे, नंतर पर्यटन, कला, संस्कृती या क्षेत्रामध्ये विविध करार करण्यात आलेले आहेत. भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये कोणकोणते करार केलेले आहेत बघा. एक करार आहे सामाजिक सुरक्षा, गुन्हेगारांचे हस्तांतरण, अंमली पदार्थाचं तस्करी आणि त्या विरोधातील मोहीम, नंतर पर्यटन, नंतर कला संस्कृती अशा विविध क्षेत्रामध्ये भारत आणि ऑस्ट्रेलियाने काही करार केलेले आहेत. पायाभूत सुविधा, आर्थिक सहकार्य या गोष्टीसुद्धा बघा. पायाभूत सुविधा, आर्थिक सहकार्य, संरक्षण, माहिती तंत्रज्ञान, अणुऊर्जा, रेल्वे अशा विविध क्षेत्रात विकासासाठी जपान भारताला फार सहकार्य करतं. जसं ऑस्ट्रेलियाशी काही करार झालेले आहेत तसे इंडो पॅसिफिकमध्ये येणारा जपान हा सुद्धा महत्त्वाचा राष्ट्र आहे. आणि या राष्ट्राकडून आपल्याला काही पायाभूत सुविधा, आर्थिक सहकार्य, संरक्षण, माहिती तंत्रज्ञान, अणुऊर्जा, रेल्वे यासारख्या बाबतीत जपान आपल्याला मदत करताना दिसतं. म्हणजे जपानशी सुद्धा आपले संबंध जे आहेत ते सलोख्याचे असलेले आपण पाहतो. आता भारताला सहकार्य हे जपान, ऑस्ट्रेलिया करत असतंच. भारताला सागरी क्षेत्राच्या विकासासाठी आणि सुरक्षिततेसाठी आर्थिक आणि तंत्रज्ञान मदत देण्याचं काम जपाननं मान्य केलेलं आहे. म्हणजे भारताला जर सागरी क्षेत्रात काही विकास करायचा असेल तर त्यासाठी जे तंत्रज्ञान, विज्ञान आहे ते जपाननं देण्याचं सहकार्य केलेलं आहे. सुरक्षिततेसाठी सुद्धा आर्थिक आणि तांत्रिक मदत जी आहे ते देण्याचं सुद्धा जपाननं मान्य केलेलं आहे. अशा पद्धतीनं दोन्ही देशाच्या तटरक्षक दल आणि नौदल, तटरक्षक दल कळतं ना तुम्हाला, तटरक्षक दल आणि नौदल संयुक्त सराव त्यांच्या आपल्यामध्ये होतात. म्हणजे एकत्र येऊन हे सरावसुद्धा करत असतात. अशा पद्धतीनं ऑस्ट्रेलिया, जपान, भारत यांच्यामध्ये अत्यंत जिव्हाळ्याचे, मैत्रीपूर्ण असे संबंध आहेत. ओके, कोण कोण आहेत इंडो पॅसिफिकमध्ये? न्यूझीलंड आहे, ऑस्ट्रेलिया आहे, जपान आहे, आग्नेय आशियाई देश आहेत. त्यानंतर आपल्याला भारत आणि आग्नेय आशियातील काही देश यांचे संबंध कसे आहेत पाहायचे आहे. आता आग्नेय आशियामध्ये कोण कोण येतं रे? आग्नेय आशियाई देश म्हणजे इंडोनेशिया, नंतर मलेशिया, नंतर सिंगापूर, नंतर फिलिपाईन्स, थायलंड, म्यानमार, व्हिएतनाम, लाओस, कंबोडिया, ब्रुनेई हे आग्नेय आशियातील देश आहेत.
हे आग्नेय आशियातील राष्ट्र आहेत. पुन्हा एकदा सांगतो मी तुम्हाला, इंडोनेशिया, नंतर मलेशिया, नंतर सिंगापूर, नंतर फिलिपाईन्स, नंतर थायलंड, नंतर म्यानमार, नंतर व्हिएतनाम, नंतर लाओस, नंतर कंबोडिया आणि ब्रुनेई, असे 10 जवळजवळ इकडे देश दिलेले आहेत बघा. हे आग्नेय आशियातील राष्ट्र आहेत. सुरुवातीपासूनच भारताशी त्यांचे संबंध सलोख्याचे राहिलेले आहेत. समजते? 1991 नंतर भारताने आर्थिक धोरण जे आहे त्या आर्थिक धोरणात बदल करून मुक्त अर्थव्यवस्था स्वीकारलेली दिसली. आणि त्यानंतर आग्नेय आशियातील राष्ट्र जे आहेत त्या राष्ट्रांशी असलेला व्यापारी संबंध अधिक वाढ झालेले आपल्याला दिसते. म्हणजे भारत आणि आग्नेय आशियातील हे जे देश आहेत, इंडोनेशिया, मलेशिया, सिंगापूर, फिलिपाईन्स, थायलंड, म्यानमार, व्हिएतनाम, लाओस, कंबोडिया, ब्रुनेई, आग्नेय आशियातील ही जी राष्ट्र आहेत या राष्ट्रांशी सुरुवातीपासून आपले संबंध, भारताचे संबंध हे सलोख्याचे राहिलेले आहेत. 1991 नंतर भारताने आपल्या आर्थिक धोरणात बदल करून मुक्त अर्थव्यवस्था स्वीकारली आणि त्यानंतर हे आग्नेय आशियातील जी राष्ट्र आहेत त्या आग्नेय आशियातील राष्ट्रांशी असलेल्या व्यापारी संबंधात अधिक वाढ झालेली आपण पाहिली. आग्नेय आशियाई राष्ट्रांशी व्यापार वाढण्याचे हे धोरण पूर्वेकडे पहा. हे पूर्वेकडची राष्ट्र आहेत. इंडोनेशिया, मलेशिया, सिंगापूर, फिलिपाईन्स हे पूर्वेकडची राष्ट्र आहेत. आणि त्यामुळं आग्नेय आशियाई राष्ट्रांशी व्यापार वाढवण्याचे हे जे धोरण आहे त्या धोरणाला नाव दिलेलं आहे पूर्वेकडे पहा. लुक ईस्ट म्हणून ते धोरण ओळखलं जातं. 1914 म्हणजे हा काळ अलीकडचा आहे. 1914 नंतर हे जे धोरण आहे हे पूर्वेकडे पहा लक्षात ठेवा. विचारतात तुम्हाला पूर्वेकडे पहा, यावरती टीप लिहा किंवा पूर्वेकडे पहा ही संज्ञा स्पष्ट करा असं विचारतात. त्यानंतर 1914 नंतर हे धोरण अधिक सक्रिय करण्यात आलं. कृती करा. ही 2 धोरणं अत्यंत महत्त्वाची धोरणं आहेत बघा. कोणती धोरणं आहेत रे? एक आहे लुक ईस्ट. म्हणजे काय रे? लुक ईस्ट म्हणजे पूर्वेकडे पहा. हे दिसलं तुम्हाला? पूर्वेकडे पहा, लुक ईस्ट म्हणतात त्याला. आणि 2014 नंतर हे धोरण सक्रिय करण्यात आलं आणि कृती करा म्हणजे ॲक्ट ईस्ट म्हणून हे धोरण सध्या ओळखलं जातं. आता पूर्वेकडे पहा नाही, पूर्वी त्याला पूर्वेकडे पहा म्हणायचं. आता ॲक्ट ईस्ट म्हणजे कृती करा. ओके, अशा पद्धतीनं ही धोरणं या आग्नेय आशियाई देशाशी संबंध प्रस्थापित करण्यासाठी भारतानं राबवलेले आहे. त्यानंतर आपलं पश्चिम आशियाई देश बघा. पश्चिम आशियाई देश कोणकोणते आहेत? आशिया खंडामध्ये पश्चिमेकडचे देश कोणते? बघा, पश्चिम आशियातील देश प्रामुख्याने तेल आणि नैसर्गिक वायूचा पुरवठा करणारे देश म्हणून ओळखले जातात. त्या ठिकाणी तेलाचा साठा भरपूर आहे, नैसर्गिक वायूचा पुरवठा ते देश करत असतात. भारताचे पश्चिम आशिया राष्ट्राशी परस्पर संबंध जे आहेत ते चांगले आहेत. भारत हा पश्चिम आशिया राष्ट्राकडून मिळणाऱ्या तेलावर अवलंबून आहे. उदाहरणार्थ बघा, हा इराण आहे एक, नंतर बहारीन आहे, कुवेत आहे, सौदी अरेबिया आहे, संयुक्त अरब आहे, अमिराती आहे. या साऱ्या राष्ट्राकडून संयुक्त अरब अमिराती, इराण, सौदी अरेबिया, बहारीन, कुवेत हे जे देश आहेत ते भारताला तेल पुरवतात. त्या तेलावरतीच भारत पूर्णपणे अवलंबून आहे. तेल आणि नैसर्गिक वायू हा या राष्ट्राकडून आपल्याला मिळतो. भारत तेल आणि नैसर्गिक वायू या राष्ट्राकडून आयात करतो. तर शेतीसाठी आधुनिक तंत्रज्ञान आपल्याला कुठून मिळतं? इस्रायलकडून. इस्रायलसुद्धा पश्चिम आशियाई देशामध्ये येतो. आणि त्याचप्रमाणे संरक्षणविषयक आधुनिक सामुग्री जी आहे ती सुद्धा आपल्याला इस्रायलकडून मिळते. समजलं? आत्ताच अलीकडच्या काळामध्ये काही ड्रोन आपल्याला इस्रायलनं दिलेले आहेत. शिवाय नोकरी व्यवसायानिमित्त अनेक भारतीय तेथे राहायलाही जातात. म्हणजे इस्रायलमध्ये भारतातले बरेचसे नागरिक नोकरीच्या निमित्तानं जाऊन तिथे राहतात. त्यांचं तंत्रज्ञान, त्यांची तेलांची मदत, आधुनिक तंत्रज्ञान, संरक्षणविषयक आधुनिक सामग्री तर आपल्याला मिळतेच. शिवाय नोकरी व्यवसायासाठी अनेक भारतीय तिथे राहतात आणि त्यांचंही आपल्या आर्थिक व्यवस्थेशी योगदान मोठं आहे. अशा पद्धतीनं सर्व राष्ट्र म्हणजे जवळजवळ आग्नेय आशियाई असतील, नंतर पश्चिम आशियाई असतील, इंडो पॅसिफिक असतील, आफ्रिका खंडातील असतील,
युरोप खंडातील असतील, चीन अमेरिका, रशिया, ही सारी राष्ट्र आपल्याशी चांगले संबंध प्रस्थापित करून आहेत. सर्व राष्ट्रांशी मैत्रीपूर्ण संबंध राखणं, सर्वच राष्ट्र, आणि स्वतःबरोबर इतर राष्ट्रांचाही विकास होईल यासाठी एकमेकांना मदत करणं, हा भारताच्या परराष्ट्र धोरणाचा मुख्य उद्देश आहे. म्हणजे भारताचं परराष्ट्र धोरणच ठरवताना असं ठरवलेलं आहे की सर्व राष्ट्राशी आपले संबंध निकोपारी व्यवस्थित राहते. म्हणजे सर्व राष्ट्राशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवणं, स्वतःबरोबर इतर राष्ट्राचाही विकास होईल याकडे लक्ष देणं, एकमेकाला मदत करणं, त्यासाठी हा भारतीय परराष्ट्र धोरणाचा प्रमुख उद्देश आहे. आणि त्यामुळं आपले संबंध सर्वच राष्ट्रांशी, शेजारच्या राष्ट्राशी, दूरवरच्या राष्ट्राशी, आफ्रिकन राष्ट्राशी, युरोपीय राष्ट्राशी, इंडो पॅसिफिक राष्ट्राशी, आग्नेय आशियाई, पश्चिम आशियाई, सर्व राष्ट्रांशी आपले संबंध सलोख्याचे आहेत, मैत्रीपूर्ण आहेत. भारत आणि जगातल्या महत्त्वाच्या देशामधील संबंधाचा थोडक्यात आढावा आपण या ठिकाणी घेतलेला आहे. अशा पद्धतीनं हा लेसन या ठिकाणी संपलेला आहे. पुढे काही महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय किंवा जागतिक समस्या आपण पुढच्या लेसनमध्ये अभ्यासणार आहोत. त्यानंतर बघा स्वाध्याय दिलेला आहे खाली. लेसन झाल्यानंतर खाली स्वाध्याय दिलेला असतो, तो नीट पाहणं फार गरजेचं असतं. म्हणजे बऱ्याच वेळेला आपण स्वाध्यायाकडे फक्त बघून लिहायचा एक इव्हेंट म्हणून पाहतो. म्हणजे गाईड किंवा काहीतरी घ्यायचं पुस्तक, नोट्स, किंवा शिक्षकांनी लिहून द्यायचे, अशा अनेक गोष्टी असतात बरं काय. शिक्षकसुद्धा मुलांना आता आयतं देऊ लागलेत आणि त्यामुळं स्वयंअध्ययनाची जी मुलांची वृत्ती आहे ती आता हळूहळू कमी होत चाललेली आहे. हे मुलांनी सोडवायचं असतं. मी फक्त ओरली सांगतो तुम्हाला आणि नोट्सही पाठवतो, त्याच्या अगोदर तुम्ही ते सोडवून घ्यायचं स्वतः. एखादं चुकलं, मागे पुढे झालं तरी चालेल, पण स्वतः अभ्यास करणं फार महत्त्वाचं आहे. पहिला प्रश्न स्वाध्यायातला बघा, दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. पहिला आहे त्यातला हा जो प्रश्न आहे पहिला, त्यामध्ये 3 नंबर दिलेले आहेत बघा. मला वाटतं 3च दिलेत आहे ना. पहिला आहे भारताशी आंतरराष्ट्रीय सरहद्द खुली असणारा देश. आंतरराष्ट्रीय सरहद्द कोणत्या देशाशी आपली खुली आहे? एक आहे पाकिस्तान, पाकिस्तानशी नाही आहे. बांगलादेशाशी नाही आहे, म्यानमारशी नाही आहे, नेपाळशी आहे. नेपाळ हे त्याचं उत्तर असणार. समजलं? म्हणजे नेपाळ आणि भारत यांच्या सीमा ज्या आहेत त्या खुल्या आहेत. ओके, नक्की लक्षात राहील का? पुढे बघा, भारताशी तणावपूर्ण संबंध असणारे देश: पाकिस्तान, चीन, नेपाळ, भूतान, म्यानमार, मालदीव, अफगाणिस्तान, अमेरिका. नाही, पहिलाच उत्तर आहे त्याचं, पाकिस्तान आणि चीन. हे जे देश आहेत दोन, हे पाकिस्तान आणि चीन, हे 2 देश भारताशी तणावपूर्ण संबंध असणारे देश आहेत. नंतर भारत आणि पाकिस्तान या देशाच्या संबंधावर प्रभाव असणाऱ्या बाबी. याच्या पर्यायामध्ये काय दिले बघा, दोन्ही राष्ट्रांच्या जागतिक दृष्टिकोनातील फरक, काश्मीर समस्या, अण्वस्त्रविषयक समस्या आणि वरील सर्व समस्या, असा एक पर्याय आहे की नाही. तर काय उत्तर येईल रे? त्याचं उत्तर आहे दोन्ही राष्ट्राच्या जागतिक दृष्टिकोनातील फरक, काश्मीर समस्या, अण्वस्त्रविषयक संघर्ष, या सर्व समस्या, हे त्याचं उत्तर आहे. म्हणजे त्याचा पर्याय जो आहे तो चौथा जो पर्याय शेवटचा दिलेला आहे तो आहे. त्यानंतर बघा, हा पर्याय झाला शेवटचा, वरील सर्व समस्या असं म्हणायचं. नंतर दुसरा प्रश्न काय दिलेला आहे बघा. दुसऱ्या प्रश्नामध्ये पुढील विधाने चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा. म्हणजे चूक की बरोबर सांगायचं आणि त्याचं कारणही द्यायचं. एखाद दुसरं मी सांगतो, बाकीचे तुम्ही सोडवा. ओके. आता दक्षिण आशियाई राष्ट्रांमध्ये भारताचे स्थान महत्त्वाचे असे आहे, असा एक पहिला प्रश्न आहे बघा. बघितला तुम्ही हा पहिला प्रश्न? दक्षिण आशियाई राष्ट्र जे आहेत त्या दक्षिण आशियाई राष्ट्राशी आपले संबंध सलोख्याचे आहेत. हे विधान बरोबर आहे की चूक आहे सांगायचं आणि सकारण सांगायचं. बघा, पहिलं उत्तरामध्ये लिहायचं हे विधान बरोबर आहे. खरोखरच आपला दक्षिण आशियाई राष्ट्रामध्ये भारताचं स्थान महत्त्वाचं आहे. ओके. त्याचं कारणं द्यायची, 2-3 कारणं द्यायची. 1, समानता, परस्परबद्दल आदर या मूल्यांना अनुसरून भारत शेजारील राष्ट्राशी संबंध प्रस्थापित करते. नंतर दुसरा आहे, दक्षिण आशियाई राष्ट्रात भारत हा आकाराने मोठा असलेला देश आहे. आणि तिसरं एक कारण आहे, आर्थिक आणि तंत्रज्ञानाच्या दृष्टीने भारत शेजारील राष्ट्रापेक्षा अधिक विकसित झालेला आहे आणि म्हणून दक्षिण आशियाई राष्ट्रामध्ये भारताचे स्थान अत्यंत महत्त्वाचं समजण्यात येतं. नंतर दुसरा प्रश्न जो आहे, चीन भारत संबंध मैत्रीपूर्ण आहेत.
आता हे विधान बरोबर आहे की चूक आहे अगोदर सांगायचं. सांगा बघू तुम्ही. हे विधान चूक आहे. समजलं? हे विधान बरोबर आहे का? नाही. भारत आणि चीन आपले संबंध प्रस्थापित योग्य पद्धतीने झालेले नाही आहेत, म्हणजे तणावाचे आहेत. हे विधान चूक आहे. कारण एक, भारत आणि चीन यांच्या सुरुवातीपासून मॅकमोहन सीमारेषेवरून वाद आहे. अक्साई चीनवरून सुद्धा वाद आहे बरं का. नंतर तिबेटचा जो दलाई लामा आहे, आपण पाहिलेले आहेत हे मुद्दे सारे शिकत असताना. चीनचा म्हणजे तिबेटचा दलाई लामा यांनी भारतात आश्रय घेतल्याने चीनशी भारताचे संबंध बिघडले. आणि तिसरा आहे, चीनने पाकिस्तानला क्षेपणास्त्रे आणि अण्वस्त्रे तंत्रज्ञान पुरवलेलं आहे. त्यामुळे भारताच्या सुरक्षेला धोका पोचला आहे. या कारणामुळे भारत चीन यांच्यामध्ये संबंध तणावपूर्ण आहे. तिसरा आहे ते तुम्ही लिहावाची अपेक्षा, तरी मी जाता जाता सांगतो. श्रीलंका सरकारच्या मदतीसाठी भारताने शांतीसेना पाठवली. हे विधान एकदम बरोबर आहे. 1985 साली राजीव गांधींच्या काळात ही सेना पाठवलेली होती. बरोबर का आहे त्याची कारणं 2-3 लिहायची. एक, श्रीलंकेत तमिळ लोक आणि श्रीलंका सरकार यांच्यात 1995 नंतर संघर्ष वाढीस लागला. दुसरा, या संघर्षामुळे श्रीलंकेत राजकीय अस्थिरता निर्माण झाली. आणि तिसरं, श्रीलंकेत हिंसाचार वाढला. त्यामुळे मैत्रीपूर्ण संबंध असलेल्या भारतानं शांतता निर्माण करण्याच्या उद्देशानं श्रीलंकेच्या सरकारच्या मदतीला शांतीसेना पाठवली. ओके. नंतर पुढे बघा, तुम्ही ते प्रश्न व्यवस्थित लिहायचे पुस्तकातून. पुढचा प्रश्न, दिलेल्या सूचनेनुसार कृती करा. दिसतंय तुम्हाला? आता हा जो चार्ट आहे ना, तो तुम्हाला भरायचा आहे की नाही. पहिला आहे, पहिला कॉलम जो आहे, पुढील तक्ता पूर्ण करा असं म्हटलं आहे. आणि पहिला जो चार्ट दिला आहे त्यामध्ये झालेले करार आणि संबंधित देश. आता भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये कोणता करार झाला आहे? शिमला करार आहे की नाही. मॅकमोहन रेषा भारत आणि चीन यांच्यामधली आहे. नंतर पाणी वाटप आणि सीमारेषेसंबंधी करार हा भारत आणि बांगलादेशमधला आहे. नंतर नैसर्गिक वायूची आयात जी आहे ती कुणामध्ये आहे? देशांची नावं लिहायची, भारत आणि म्यानमार. ओके. नंतर भारत आणि अमेरिकेमध्ये नागरी अणुसहकार्य करार झालेला आपल्याला दिसतो. नंतर पायाभूत सुविधा ज्या आहेत, पायाभूत क्षेत्र विकास, दळणवळण, आरोग्य, हे भारत आणि मालदीव यांच्यामध्ये आहे. नंतर भारत आणि आफ्रिका, तुम्ही जर पाहिलं भारत आणि आफ्रिका एकूण 7 हे दिलेले आहेत. भारत आणि आफ्रिका यांच्यामध्ये मला वाटतं शिखर परिषद 2015 का 14 झालेली होती. ती बघा पुस्तकात नंतर आणि तुम्ही मग तो प्रश्न सोडवा. ओके. पुढे बघा, दुसरा प्रश्न जो दिलेला आहे, टिपा लिहा. आता हे टिपा लिहा किंवा 5वा जो प्रश्न आहे, पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. हे प्रश्न मोठे प्रश्न आहेत, त्यामध्ये तुम्हाला थोडंसं कष्ट घेतलं पाहिजे. मी सांगून काही उपयोग नाही बरं का या प्रश्नांचं. म्हणजे मला उत्तरं सांगणं काही फार अवघड नाही आहे. तुम्ही पुस्तकात बघून वाचून ते शोधले पाहिजे. त्यातला पहिली टीप आहे, मी 2 सांगतो, 2 तुम्ही सोडवा. ओके. पहिले आहे सिमला करार. आता सिमला करार 1972 साली भारताच्या तत्कालीन पंतप्रधान होत्या इंदिरा गांधी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान जुल्फिकार अली भुत्तो यांच्यात हा सिमला करार झालेला आहे. समजलं? किती साली? 72 साली. नंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संघर्ष द्विपक्षीय पातळीवर सोडवावेत आणि त्यात तिसऱ्या पक्षाला काय करू नये, स्थान नको, ही भारताची पहिल्यापासून भूमिका राहिलेली आहे. नंतर 1972 साली दोन्ही देशात सिमला करार झाला, पाकिस्तान आणि भारत. आणि चौथा अजून एखादा लिहा टिपीमध्ये, भारत आणि पाकिस्तान यांच्यातील परस्पर देवाणघेवाणीसाठी एक नवा आराखडा तयार करण्यात आला, परंतु पुढे पाकिस्तानने या कराराचे पालन केलेलं नाही. अजून एक सांगतो, कोणती सांगू सांगा? भारत नेपाळ मैत्री करार एक आहे, मॅकमोहन रेषा आहे. मॅकमोहन रेषा सांगतो. चला, ब्रिटिश काळामध्ये भारत आणि चीन यांची मॅकमोहन ही आंतरराष्ट्रीय सीमा निश्चित करण्यात आलेली आहे. आणि ती आंतरराष्ट्रीय सीमा जी आहे, भारत ही सीमा म्हणजे चीनला ही सीमा मान्य नाही आहे. या सीमेवरून चीन आणि भारत यांच्यात वाद आहे. नंतर चीनच्या मते अक्साई चीन आणि मॅकमोहन रेषेच्या दक्षिणेकडील अरुणाचल प्रदेश हा चीनचा भूप्रदेश आहे. आपण पुस्तकात बघितले ते मुद्दे. आणि अजून एक मुद्दा आला, सीमावाद संवादाच्या मार्गाने सुटावा म्हणून भारताने सुरुवातीपासून प्रयत्न केलेले आहेत,
परंतु सीमारेषेच्या वादातून चीनने 1962 भारतावर आक्रमण केलं. सध्या सीमा प्रश्न सुटलेला नसला तरी तो थोडा मागे पडलेला आपल्याला दिसतो. असे वेगवेगळे मुद्दे त्यात लिहायचे. बाकीच्या 2 आहेत, तुम्ही शोधा. पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे द्या असा एक प्रश्न आहे. पहा, बघितला का तुम्ही? आता ही थोडक्यात उत्तरं जी आहेत, सकारण आपण पाहिलेले आहेत तशीच थोडक्यात उत्तरे असतात. समजलं? आता ही थोडक्यात उत्तरे जी आहेत ती पहिलं मी सांगतो, नंतर एखाद दुसरं तुम्ही सोडा. ओके. पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे. त्यातला पहिला जो आहे, भारत अमेरिका यांच्या सहकार्याचे संबंध निर्माण होण्यामागील पार्श्वभूमी विशद करा, असा एक प्रश्न आहे. आता भारत आणि अमेरिका यांच्यामध्ये दोन्ही देशामध्ये एक समान असा दुवा आहे. तो म्हणजे दोन्ही देशात असलेली लोकशाही. एका देशामध्ये खुली लोकशाही आहे, मुक्त लोकशाही आहे, आणि दुसऱ्यामध्ये अध्यक्षीय लोकशाही आहे. हा दुवा आहे त्यांच्यामधला. समजलं? नंतर दुसरा आहे नोकरी आणि शिक्षण. या निमित्तानं अमेरिकेत गेलेले जे भारतीय आहेत, त्या भारतीयांनी अमेरिकेशी एक प्रकारचे सांस्कृतिक, सामाजिक आणि आर्थिक संबंध प्रस्थापित केलेले आहेत. तिसरा मुद्दा तुम्ही लिहू शकता, शीतयुद्ध जेव्हा सुरू झालं तेव्हा त्या शीतयुद्धानंतर काही कालावधीनंतर, शीतयुद्ध सुरू झाल्यानंतर भारताचा अमेरिकेशी सुरक्षेविषयी संबंध अधिक वाढलेले दिसतात. अजून एक मुद्दा तो म्हणजे अमेरिकेशी असलेले व्यापारी संबंध जे आहेत ते भारताने मुक्त अर्थव्यवस्थेचा स्वीकार केल्यानंतर, म्हणजे 91 नंतर साधारणतः अधिक दृढ झाले. अशा रीतीने भारत अमेरिका यांच्यात सहकार्याचे संबंध वाढत गेले. ओके. दुसरा प्रश्न बघा, शेजारील राष्ट्रामध्ये लोकशाही प्रस्थापित होण्यासाठी भारताने केलेल्या प्रयत्नाविषयी उदाहरणासह माहिती लिहा. आता ही माहिती फार सोपी आहे तशी. समानता, लोकशाही, परस्पराबद्दल आदर, पाहिलं की आपण, ही शांततामय सहजीवन या मूल्यावरती भारताचं परराष्ट्र धोरण अवलंबून आहे. नंतर अनेकदा आक्रमण आणि घुसखोरी करूनही भारत, पाकिस्तान आणि चीन या राष्ट्राशी मैत्रीपूर्ण संवाद करतो. समजलं? आणि त्यामुळं आपण शेजारील राष्ट्राची लोकशाही प्रस्थापित होण्यासाठी भारतानं प्रयत्न केलेले आहेत असं दिसतं. म्हणजे चीन आणि पाकिस्तान आपल्यात रोज घुसखोरी करतात तरी आपण त्यांच्याशी मैत्रीपूर्ण संवाद करतो. नंतर अफगाणिस्तानात लोकशाही सरकार स्थापन होण्यास भारतानं मदत केलेली आहे. त्यामुळे आपण लोकशाहीचा अंगीकार करणाऱ्या राष्ट्रापैकी आहोत असं या उदाहरणावरून दिसतं. नंतर पाकिस्तान आणि पाकिस्तानच्या वर्चस्वापासून मुक्त होण्यासाठी भारतानं बांगलादेशाला मदत केलेली आहे. हे लोकशाहीला पूरक असंच उदाहरण आहे. नंतर श्रीलंकेत सुद्धा आपण शांतीसेना पाठवलेली आहे. श्रीलंकेतील संघर्ष संपून लोकशाही सरकार मजबूत करण्यासाठी भारतानं मदतीसाठी त्यांच्या शांतीसेना पाठवले. ते सुद्धा लोकशाहीला बळकटी देण्यासारखंच आहे. नंतर नेपाळ आहे, भूतान आहे, मालदीव आहे. या राष्ट्रांनाही भारताने अनेक प्रकारची मदत केली आणि तिथे लोकशाही बळकट करण्याचा प्रयत्न केलेला दिसतो. अशा पद्धतीनं भारत नेहमीच लोकशाही प्रस्थापित होण्यासाठी काय करतो? पुढाकार घेतो. ओके. पुढे तुमचं मत लिहा. हे तुम्ही तुमचं मत लिहू शकता नंतर, आहे की नाही? अशा पद्धतीनं हा जो स्वाध्याय आहे तो स्वाध्यायसुद्धा या ठिकाणी संपलेला आहे. मी फक्त एका प्रश्नाचं उत्तर सांगितले नाही, तिसऱ्या ते तुम्ही शोधा, आणि एक टीप सांगितलेली नाही. तुम्हाला शोधायला सुद्धा काहीतरी ठेवलं पाहिजे ना. मी काही सांगून मोकळा होणार, पण त्यामुळं तुम्ही अभ्यास करणार नाही. तुम्हाला तशी सवय लागणार, फक्त बघून किंवा ऐकून किंवा सरांनी सांगितलेलंच लिहायचं. स्वयंअध्ययन असतं ना, ते करायला आपण शिकलं पाहिजे. तर अशा पद्धतीनं हा लेसन जो आहे, 5वा लेसन होता, तो लेसन या ठिकाणी संपलेला आहे. धन्यवाद.